मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने मागच्या विधानसभेत किंवा लोकसभेत काँग्रेसला मतं दिली आहेत। मला त्यांना सहजरित्या प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काँग्रेसला मतं का दिली? हिंदुत्वाच्या विरोधात दिली असतील, भाजपाच्या विरोधात दिली असतील, पण तुम्ही ती मतं या भारत देशाचं अहित व्हावं म्हणून दिली होती का? हा प्रश्न माझा त्यांना सरळ आहे। कारण त्या पक्षाचा प्रमुख नेता म्हणजे राहुल गांधी आज स्पष्टपणे म्हणतोय की माझं युद्ध हे बीजेपी किंवा RSS अशा एका राजनैतिक पक्षासोबत नाही आहे। माझं युद्ध हे भारत या देशासोबत आहे। भारतातील संस्था ज्या आहे, न्यायालय झालं, इलेक्शन कमिशन झालं, या सर्वांवर बीजेपीचं वर्चस्व आहे आणि त्यामुळं माझं युद्ध हे आज या भारत देशाचा विरुद्ध आहे। आणि मित्रांनो आज आपलं हे खरंच दुर्दैव आहे की हा व्यक्ती जो एक देशद्रोही आहे, खरंच देशद्रोही हा शब्द मला आज वापरावा लागतोय। हा देशद्रोही हा लोकसभेत विरोधी नेता पदावर विराजमान आहे। हा देशाची बाजू आणि जनतेची बाजू काय मांडणार? जो सहजरित्या आज स्पष्टपणे सगळ्यांसमोर म्हणतोय की माझं युद्ध हे देशासोबत आहे। मला एक कळत नाही की सदैव राहुल गांधी या देशाच्या विरोधात का असतात। इंग्लंडमध्ये गेलात तर भारत हा देश नसून हा अनेक राज्यांचा एक युनियन आहे, पण या माणसाला एवढी अक्कल नाही आहे की कुठल्याही राज्याला हे हक्क किंवा अधिकार नाही आहेत की तो भारतापासून वेगळा होऊ शकतो। म्हणजे त्यातून हा मेसेज आहे की हे अखंड राष्ट्र आहे, यातून कुठल्याही राष्ट्राला वेगळा होण्याचा अधिकार नाही आहे। मग तुम्ही कसं म्हणता की हे युनियन ऑफ स्टेट्स आहे, हे US नाही आहे जिथे की राज्यांना अधिकार आहे की ते अमेरिकेपासून वेगळे होऊ शकतात। आणि 2 दिवसापूर्वी काँग्रेसचं जे हेडक्वार्टर आहे दिल्लीत, इंदिरा भवन, त्याचं उद्घाटन होताना आपले कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना राहुल गांधी सहजरित्या बोलून गेले। म्हणजे खरंच चांगलं झालं की त्यांनी स्पष्टपणे आज जनतेला सांगून दिलेलं आहे की त्यांचं युद्ध हे केवळ BJP सोबत नाही आहे आणि BJP सोबत तर नाहीच आहे। BJP केवळ देशहितासाठी काम करते आणि माझं युद्ध हे भारत या देशाच्या विरुद्ध आहे हे त्यांनी सांगून दिलेलं आहे। कारण मित्रांनो आज खरंच दुःख होतं आहे, कारण राहुल गांधी किंवा काँग्रेस हे सदैवच भारत विरोधी आहेत हे आम्हाला माहिती आहे आणि ह्याच्यात काही नवीन सांगण्यासारखं गोष्ट नाही आहे। पण कधीही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणे असं कधी हिंमत केली नव्हती बोलायची की आमचं युद्ध हे भारतासोबत आहे आणि भारताच्या संस्थांसोबत आहे। पण आज राहुल गांधींनी आपल्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केलेल्या आहेत, सगळ्या लिमिट क्रॉस केलेल्या आहेत। आपण लहानपणी प्रतिज्ञा म्हणताना शपथ घ्यायचो की भारत हा माझा देश आहे, म्हणून मला डायरेक्टली हा चॅलेंज स्वतःला वाटतो। जेव्हा राहुल गांधी म्हणतात की माझं युद्ध हे भारतासोबत आहे, तेव्हा मला वाटतं की राहुल गांधींनी माझ्या देशाला चॅलेंज दिलेलं आहे। माझ्या देशाविरुद्ध, माझ्या देशात विरोधी नेता असताना सुद्धा देशाची आणि जनताची बाजू मांडण्याच्या ऐवजी त्यांनी पूर्णपणे देशविरोधी भूमिका घेतलेली आहे, देशविरोधी भूमिका घेतलेली आहे आणि ते करण्यासाठी कार्यरत सुद्धा ते सदैव राहिलेले आहेत। म्हणून त्यांना मी कोणी पप्पू वगैरे म्हणताना तेव्हा मी सदैव त्यांना सांगतो की राहुल गांधी पप्पू नाही आहे। तो एवढा हुशार आहे की त्याला आपलं मिशन एकदम माइंडमध्ये क्लिअर आहे। चायनासोबत जे MOU त्यांनी साईन केलं त्यात काय होतं हे समोर येऊन त्यांनी आजपर्यंत कधी सांगितलेलं नाही आहे। येऊन सांगावं की त्यांनी ज्या पेपरावर साईन केलं त्यात काय कंडिशन होते, चायनीज गव्हर्नमेंटसोबत त्यांनी काय एक कंडिशन, ज्या कंडिशनवर त्यांनी साईन केलं आहे त्या पेपरामध्ये काय लिहिलेलं होतं। त्यांच्या पार्टीला, त्यांच्या राजीव गांधी जी काही संस्था आहे त्याला फंडिंग चायनामधून येते, ती फंडिंग कोणाकडून येते हे सांगावं। आणि सदैव जेव्हाही भारत विरुद्ध इतर देश किंवा अमेरिका असे चायना आपल्या विरोधात भूमिका घेतात तेव्हा राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष हा भारतासोबत न दिसता त्या विरोधी चायनासोबत किंवा अमेरिकेसोबत का दिसतो, या प्रश्नाचं उत्तर जयराम रमेश, चिदंबरम आणि महाराष्ट्रात नाना पटोले यांनी द्यावं। कारण राहुल गांधी या नेत्याच्या चेहऱ्यावर तुम्ही मतं मागता आणि तो आज स्पष्टपणे म्हणतोय की माझं युद्ध भारतासोबत आहे, भारताच्या संस्थांसोबत आहे आणि भारताच्या संस्थांमध्ये इंडियन आर्मी, भारतीय सेनासुद्धा येते, याचा भान राहुल गांधींनी ठेवावं। जर तुमचं युद्ध भारतासोबत आहे तर तुमचा सामना हा भारतीय सेनेसोबत सुद्धा आहे आणि भारतीय सेनेसोबत लढण्यासाठी तुमच्याकडे कोणती सेना आहे? का तुम्ही चायनीज सेना, चीनची जी सेना आहे त्याच्यासोबत आहात? हे सुद्धा पुढचं लाईन तुम्ही बोलून दाखवायला पाहिजे होती।
कारण मित्रांनो, सदैव काँग्रेसने भारत विरोधी गतिविधिया जे काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यात काँग्रेसने सदैव चीनसोबत नाहीतर अमेरिकेत ज्या संस्था असतात त्यांच्यासोबत दिसलेत. म्हणजे सतत भारताचे बिझनेसमॅन्स, भारतातली सरकार आणि मोदी सरकारवर टीका करण्याच्या ऐवजी भारत सरकार ही आपली एक प्रकारे शत्रूच आहे अशा प्रकारचं राहुल गांधींनी मानलेलं आहे. आणि आज त्यांनी स्पष्टपणे हे बोलून दाखवलेलं आहे की मी कधी सरकारच्या विरोधात नव्हतोच, माझं युद्ध हे भारतासोबत आहे, इथं राहणारी प्रत्येक जनतेसोबत, त्या जनतेतला एक लहान जो मुलगा असतो त्याच्या विरोधात मी आहे, असं राहुल गांधींनी स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे. आणि हा मेसेज प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे मित्रांनो. कारण जे लोक काँग्रेसला मतं देतात, भाजप विरोधी कारणासाठी असो किंवा हिंदुत्वाचा विरोध करण्यासाठी असोत, पण त्यांनी या राष्ट्राचा विरोध किंवा या राष्ट्राच्या विरोधात काम करण्यासाठी काँग्रेसला मतं दिली का, हे प्रत्येक त्या व्यक्तींनी स्पष्ट केलं पाहिजे. राहुल गांधीला उत्तर दिलं पाहिजे की जे संविधान घेऊन रस्त्यावर फिरतात आणि मोदी हा संविधान विरोधी आहे हे जनतेला पटवून देण्यात ते व्यस्त झालेत, जे आज स्पष्टपणे म्हणतायत की मी भारत विरोधी आहे आणि सहजा ते संविधान विरोधी आहेत, हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि जर ते संविधान विरोधी असतील तर त्यांनी मान्य करावं की त्यांची पूर्ण पिढी जवाहरलाल नेहरूपासून इंदिरा गांधीसोबत ते सुद्धा सदैव त्यांच्या कुटुंबांनी या भारताच्या विरोधातच काम केलेलं आहे, हे त्यांनी समोर येऊन स्पष्ट करावं. आणि याच्यात काही आता कठीण राहिलेलं नाही आहे. आज तर त्यांनी सांगून टाकलेलंच आहे की मी भारत विरोधी आहे, भारतासोबत माझं युद्ध आहे. तर हे सांगण्यात काय अडचण आहे की आमच्या संपूर्ण कुटुंबाने भारताविरुद्ध काम केलेलं आहे, तर मी कसं नाही करणार? ह्याच्यात काही नाविन्य नाही आहे माझ्यासाठी. मी फक्त माझी लेगसी, माझ्या कुटुंबाने जे एक रोडमॅप तयार करून दिलेलं आहे त्या रोडमॅपला फॉलो करतोय. खरंच मित्रांनो, यापेक्षा दुर्दैव काय असेल यार. अमेरिकेतले जे दोन्ही पक्ष तुम्ही बघता ना, ते एकमेकांवर टीका करतात, पण दोन्हीही अमेरिकेच्या हितासाठी काम करतात. आणि ही गोष्ट प्रत्येक देशात आहे. हा केवळ भारतच असा देश मला दिसतो की त्यातला विरोधी पक्ष सदैव भारताच्या विरोधात काम करत असतो आणि त्याचा नेता राहुल गांधी हा सदैव भारताच्या विरोधात, त्याच्या संस्कृतीविषयी, त्याच्या डेमोक्रेसीविषयी सदैव हा विरोधात बोलताना दिसतो. कधीही भारताविषयी दोन शब्द चांगले बोलताना राहुल गांधी कधीच दिसले नाही. परदेशात गेले की भारत असा आहे, भारत तसा आहे, भारतात डेमोक्रेसी नाही आहे, भारतात आमच्या पक्षाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. अरे तुम्ही स्पष्टपणे आज बोलताय की भारताच्या विरोधात, भारतासोबत माझं युद्ध आहे आणि सरकार तुमच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. ह्याच्याने कळतं की सरकारने तुम्हाला किती खुली सूट दिलेली आहे की तुम्ही काहीही बोला. भारत सरकारला सुद्धा निवेदन आहे, यार अजून किती दिवस या व्यक्तीला तुम्ही सहन करणार आहात? कारवाई ही झालीच पाहिजे. कारण विरोधी नेता हा देशद्रोही आहे. तो स्पष्टपणे आज समोर येऊन म्हणतोय की माझं युद्ध हे देशासोबत आहे, भारत राष्ट्रासोबत आहे. अजून किती दिवस ही जनता आणि भारत सरकार आणि नरेंद्र मोदी हे राहुल गांधीचे असे वक्तव्य सहन करणार आहेत? आणि देशविरोधी ज्या काही ॲक्टिव्हिटीज त्या करतायत, परदेशात वेळोवेळी ते जातात, कोणाकोणासोबत मीटिंग्स करतात आणि ज्या लोकांसोबत ते मीटिंग करतात ते सगळी लोक भारत विरोधीच का असतात? ह्याच्यावर कारवाई ही भारत सरकारने केलीच पाहिजे. मी एक सामान्य नागरिक म्हणून याची मागणी करतोय. कारण त्यांनी भारत या राष्ट्रासोबत माझं युद्ध आहे, म्हणजे माझ्यासोबत युद्ध आहे. मी या देशाचा नागरिक म्हणजे माझ्यासारख्या एक प्रत्येक सामान्य नागरिकासोबत राहुल गांधींचं युद्ध आहे हे त्यांनी सांगून दिलेलं आहे. भारतीय सेनेच्या विरुद्ध मी आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भारत सरकारला मी मागणी करतो की त्यांच्यावर कडक कारवाई ही झालीच पाहिजे. आणि प्रत्येकालाही मी एक प्रकारे मागणी करतोय तुमच्याकडे सुद्धा की कमेंट सेक्शनमध्ये लिहा, हा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा असं नाही म्हणत आहे मी, करू नका, पण ॲटलिस्ट तुमच्या सोशल मीडिया हँडलद्वारे ट्विटरवर, इंस्टाग्रामवर जाऊन बोला. राहुल गांधीला दिसू द्या की या देशाचा नागरिक अजूनही जागरूक आहे आणि उठल्या सुटलं कधीही काहीही या देशविरोधात बोलणं या देशाचा नागरिक सहन करून घेणार नाही. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. कृपा करा आणि राहुल गांधीला सांगा
की या देशातला प्रत्येक नागरिक हा अजूनही जागरूक आहे.